कामाच्या बद्दल साहेबांचा कोणी नाद करायचा नाही या तालुक्यात। गेलेला माणूस कधी तिथून रिकाम्या हाताने कधी आलेला नाही। घरात येऊन स्वतः साहेब येऊन बघून गेल्यामुळे मला पेन्शन त्यांनी केली। जेवढं अन्याय होते तिथं साहेब उभा आहे बघा, फायद्या जागाला साहेब नाही। किंवा आमदार कसा असावा एक उत्तम उदाहरण म्हणजे नामदार हसन साहेब मुश्रीफ। कुठली जातपात म्हणणार नाही, कुठला गट तट म्हणणार नाही, आपल्या हातनं होते ते 100% काम करणार। साहेबाला तुम्ही लोक साहेब म्हणता असेल, खरं आम्ही आमचा भाऊ मानलाय। मुश्रीफ साहेब देव माणूस दुसरा कोण नाही। 3 गावं मुश्रीफ साहेबांच्या जीवात पाणी पितात। ते युवकांच्यासाठी जर रोल मॉडेल एखादा अभिनेता असेल तर माझ्यासाठी माझे साहेब माझे रोल मॉडेल आहेत। काही नेते असे आहेत की मतं मागायला ते नेतात पण गावाची नावं माहीत नसतात, पण साहेब व्यक्ती बघून नाव सांगणार। आणि साहेबांनी काय आमच्या गावात द्याय नाही असं कुठलीही गोष्ट नाही, कुणी बी सांग साहेबांसाठी आम्ही मरण। ऐकलत ना, ही फक्त माणसं बोलत नाहीये तर गेल्या 25 वर्षातलं हसन मुश्रीफ साहेबांचं कामच बोलतंय। या मातीत उतरून रात्रंदिवस झटणारा असा नेता या कागल गडहिंग्लज उत्तूर भागाला मिळाला हे खरंच आपलं भाग्य म्हणायला हवं। गेल्या 25 वर्षात आमदार पदावर काम करताना साहेबांनी आपल्या मतदारसंघामध्ये विकासाची गंगोत्रीच आणली। संपूर्ण आयुष्य जनतेसाठी झोकून देताना त्यांनी कधीच गट-तट जाती धर्माचा विचार केला नाही। गोरगरीब जनतेचा प्रेमानं सांभाळ करणाऱ्या आणि हरेक परिस्थितीमध्ये त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहणाऱ्या मुश्रीफ साहेबांना जनतेनंच गोरगरिबांचा श्रावणबाळ अशी ओळख दिली। गेल्या 5 वर्षांमधील पहिली 3 वर्षे जगासाठी आणि त्यातही कोल्हापूरकरांसाठी खूपच त्रासाची होती। सुरुवातीला महापूर आणि नंतर कोरोनासारख्या जागतिक संकटाची होती, पण अशा संकटाच्या काळातच खरं नेतृत्व प्रखरपणे समोर येतं। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हसन मुश्रीफ साहेबांनी लोकांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्यावेळी महापूर आला त्यावेळेला जनतेच्या बाजूनं मी उभा राहिलो। पूरग्रस्तांना आर्थिक मदत करण्यापासून ती त्यांना घरे बांधून देण्यापर्यंत त्यांच्या दुःखात सहभागी झालो आहे। महापुरामुळे फक्त घरे खचत नाहीत तर माणसांची मनही खचतात। अशा खचलेल्या मनांच्या मागे हसन मुश्रीफ खंबीरपणे उभा राहील। कोविड आल्यामुळे एका पिढीचे कधी भरून न येणारे नुकसान झाले। कुणाचा बाप, कुणाची आई, कुणाची बहीण, कुणाचा नवरा या कोविडमध्ये हे जग सोडून निघून गेले। अशा काळामध्ये मला आरोग्याच्या प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देता आल्या। या काळामध्ये रेमडेसिवीरपासून बेडपर्यंत रुग्णाला आधार देण्यापासून ते त्यांना लस पुरवण्यापर्यंतचे काम करता आले, याचा मनस्वी आनंद मला आहे। कोरोना काळात कापशी, कागल, गडहिंग्लज, उत्तूर या ठिकाणी कोविड सेंटरची उभारणी केली। कोरोना काळात निराधार झालेल्या महिलांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाऊबीज साजरी केली आणि तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे असा विश्वास त्यांना दिला। कित्येक महिला त्या दिवशी रडल्या पण होत्या, कारण की ह्या जगात कोणी नसतं खरं। अशा वेळेला साहेबांनी एक छोटीशी त्यांच्या दुःखावरती फुंकर मारून त्यांना आपलंसं करायचं काम त्या दिवशी साहेबांनी केलं। आपल्या मतदारसंघामध्ये 750हून अधिक मंदिरे उभारून हसन मुश्रीफ साहेबांनी पारंपरिक संस्कृतीचा ठेवा तर जपलाच, त्याबरोबर सामाजिक बांधिलकीही जपली। यामुळे जनतेनंच त्यांना मंदिरवाले बाबा ही उपाधी दिली। मंदिर उभारणीबरोबरच त्यांना ब वर्ग, क वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा देऊन त्या माध्यमातून तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी आणला। दरवर्षी पंढरपूर वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना भजनाचं साहित्य, हरिपाठ वाटप सुद्धा हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीनं केलं जातं। माझा वारकरी पावसात भिजू नये या भावनेनं तब्बल 25,000 रेनकोटचं वाटप आमदार हसन मुश्रीफ फाउंडेशननं यावर्षी केलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ह्या कोल्हापूरच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पश्चिम महाराष्ट्रामधली सर्वात मोठी शिवजयंती साजरी करून महाराजांचे विचार घराघरात पोहोचवले। छत्रपती शिवाजी महाराज हे कायम मला आदर्शस्थानी राहिलेले आहेत। पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी शिवजयंती आम्ही कागलमध्ये साजरी करतो हे सांगताना माझा ऊर अभिमानाने भरून येतो आहे। 6 जून म्हणजे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन। हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवराज्य दिन म्हणून साजरा केला जावा, यासाठी साहेबांनी पाठपुरावा करून शासन निर्णय केला
आणि प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांसमोर फडकू लागली शिवस्वराज्याची भगवी गुढी. कागल आणि गडहिंग्लज मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारूढ पुतळे याआधीच उभारले आहेत. तसेच मागील पंचवार्षिक मध्ये कागलमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा, सेनापती कापशी येथे शूरवीर महान मराठा योद्धे सरसेनापती संताजी घोरपडे यांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा आणि भव्य असं स्मारक बांधून पूर्ण झालं आहे. बाचणी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारला गेला आहे. पिराची वाडी येथे प्राचीन काळातील ऐतिहासिक गाव तलाव आणि परिसरात शिवसृष्टीचंही काम प्रगतीपथावर आहे. कागल येथेही श्री बसवेश्वर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पूर्णाकृती पुतळे कागल येथील गैबी चौकाची शोभा वाढवत आहेत. कागलमधील जयसिंग तलाव येथे बांधलेला अत्याधुनिक बोटिंग क्लब म्हणजे साहेबांच्या पर्यटन विषयक दूरदृष्टीचं प्रतीक आहे. किल्ले पन्हाळगड म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पुनीत झालेला किल्ला. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा नसल्याची खंतही त्यांना नेहमीच वाटत होती. लवकरच किल्ले पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा आणि स्मारकही उभारण्याचा निर्धार हसन मुश्रीफ साहेबांनी केला आहे. विकास ही निरंतर चालू राहणारी प्रक्रिया असते, पण विकासाच्या झाडाला प्रकल्पांचं खतपाणी घालावं लागतं. कागलला 5 स्टार MIDC स्थापन करून आणि मोठे प्रोजेक्ट आणणे व माझ्या मतदारसंघातील तरुणांना रोजगार देणे ही माझी पहिली जबाबदारी होती. या MIDCमध्ये हजारो रोजगार उभे करू शकलो हे सांगताना मला अतिशय हर्ष होत आहे. कागलमध्ये सुरू झालेली पंचतारांकित MIDC म्हणजे माननीय मुश्रीफ साहेबांनी या भागाला दिलेलं सोन्याचं दानच म्हणावं लागेल. या भागातील लोकांच्या हाताला काम आणि विकासाला चाल देण्याचं काम हा प्रकल्प करत आहे. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधून हसन मुश्रीफ साहेबांनी बेरोजगार तरुणांना 100 माल वाहतूक गाड्यांचं वाटप करून हाताला काम दिलं आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून युवा शक्तीच्या हाती रोजगार देण्याचं काम हसन मुश्रीफ साहेब अविरत करत आहेत. शिव नोकरी मेळावे आयोजित करून स्थानिक तरुणांना केवळ महाराष्ट्रामध्येच नाही तर पूर्ण देशभरात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात मुश्रीफ साहेब कायम प्रयत्नशील असतात. सशक्त युवा म्हणजेच सशक्त भारताचा पाया आहेत हे जाणून क्रिकेट, कबड्डी, कुस्तीसाठी मॅट, फुटबॉल ग्राउंड, व्यायामशाळा अशा पायाभूत सुविधा निर्माण करण्याकडे मुश्रीफ साहेब कायमच अग्रेसर असतात. महिला सशक्तीकरण झाल्याशिवाय समाजाचा संपूर्ण विकास होऊ शकत नाही ह्या विचाराने महिलांना समाजात रोजगार आणि सन्मान मिळवून देण्यासाठी मुश्रीफ साहेब कायमच प्रयत्नशील राहिले आहेत. माझ्या जडणघडणीमध्ये माझ्या आईचा सहभाग फार मोठा आहे. त्याचा एक परिणाम म्हणून मी आत्तापर्यंत या मतदारसंघामध्ये अनेक माता भगिनींना न्याय देऊ शकलो. संजय गांधी निराधार पेन्शन योजना तर मला श्रावण पदापर्यंत घेऊन गेली. अलीकडे सुरू असलेली लाडकी बहीण योजना पालकमंत्री म्हणून मी अत्यंत प्रभावीपणाने राबवू शकलो. अनेक महिलांना त्याचा लाभही झाला. जेव्हा मी या निवडणुकीला उभा राहतो तेव्हा या माता भगिनी एखाद्या भावासारख्या, वडिलासारख्या आणि मुलासारख्या माझ्या मागे खंबीरपणे उभे असतात आणि त्यांच्यामुळेच मी आजही समाजकारणात आणि राजकारणात टिकून आहे. माऊली महिला विकास संस्था आणि KDCC बँकेच्या माध्यमातून अनेक महिला बचत गटांना अर्थसहाय्य आणि प्रशिक्षण देण्यात आलं आहे. तू रणरागिणी हो या उपक्रमाद्वारे 5वी ते 12वी या वयोगटामधील तरुणींना सक्षम बनवण्याचं काम मुश्रीफ साहेब करत आहेत. महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि वयोश्री योजना पूर्ण मतदारसंघात प्रभावीपणे राबवून जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळवून दिला.
समाजामधील प्रत्येक घटकासाठी काम करून ते तळागाळापर्यंत पोहोचवणे हा मुश्रीफ साहेबांचा हातखंड आहे. बांधकाम कामगारांसाठी सुरक्षा साहित्य संचासह संसारोपयोगी साहित्य वाटप, त्यांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती अशा शासनाच्या योजना त्यांनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवल्या आहेत. राज्यातील आजी माजी सैनिकांचा ग्रामपंचायत मालमत्ता कर रद्द करण्यासाठी पावले उचलून देशासाठी त्याग करणाऱ्या सैनिकांचा ते सन्मान करत आहेत. साहेबांचा मी एवढं धन्यवाद मानू शकतो माझ्या सैनिक संघटनेतर्फे आणि इतर महाराष्ट्रातील सैनिकांतर्फे की साहेबांनी असंच आम्हाला थोडंसं प्रोत्साहन द्यावं. शेतकरी हा समाजाचा कणा आहे. ह्या भावनेनं नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयांचं अनुदान प्रोत्साहनपर लाभ म्हणून मिळवून दिलं. शेतकऱ्यांना 7.5 HP पर्यंतच्या शेती पंपाचे लाईट बिल माफ करून त्यांच्या जीवनात आनंदाचा दिवा लावण्यासाठी मुश्रीफ साहेबांनी सभागृहात पाठपुरावा केला. मी स्वतः शेती केलेली आहे. शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्यापासून ते त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळवून देण्यापर्यंत मी प्रशासकीय पातळीवर आणि रस्त्यावर लढाई केली आहे. कैलासवासी श्रीयुत सदाशिवराव मंडलिक आणि कैलासवासी श्रीयुत बाबासाहेब कुपेकर यांच्या समाजकारणाचा वारसा चालवताना हसन मुश्रीफ यांनी कधीच मागं वळून बघितलं नाही. शिक्षण, आरोग्य असो वा रस्ते, पाणी यासारख्या पायाभूत सुविधा, दलित वस्ती सुधारणा, स्मशानभूमी सुधारणा, स्वतःचं घर नसणाऱ्या व्यक्तींसाठी महाआवास योजनेअंतर्गत घर मिळवून देणे अशा अनेक कामांद्वारे मुश्रीफ साहेब हे कागल, गडहिंग्लज, उत्तूर या आपल्या मतदारसंघामध्ये चौफेर कार्यरत असतात. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याद्वारे सेनापती कापशीच्या चिकोत्रा खोऱ्यात मुश्रीफ साहेबांनी कृषी औद्योगिक क्रांतीच आणली आहे. जलजीवन मिशन राबवून मतदारसंघामधील पाण्याचा प्रश्न सोडवण्यात मुश्रीफ साहेब यशस्वी झाले आहेत. उत्तूर येथील पाझर तलाव, आंबे ओहळ प्रकल्प, अनेक लघु आणि मध्यम पाटबंधारे साहेबांच्या कष्टामधून मतदारसंघामध्ये आलेले आहेत. शिक्षण हे प्रगतीच्या चाकाचं वंगण आहे. ह्याच भावनेमधून गोरंबे येथे भारतातील पहिली फ्युचरिस्टिक क्लासरूम मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून उभी राहिली. केवळ इथेच न थांबता केनवडे आणि कुर्णी येथेही या अत्याधुनिक डिजिटल क्लासरूम उभ्या राहिल्या आहेत. मतदारसंघातील भावी पिढी सुदृढ, निरोगी आणि बुद्धिमान बनवण्यासाठी आमदार हसन मुश्रीफ साहेब अविरत झटत असतात. रस्ते, पाणी, वीज म्हणजे फक्त विकास नव्हे, तर या विकासाचा लाभ घेणारा माणूसही तितक्याच भक्कमपणे उभा राहिला पाहिजे हे मुश्रीफ साहेबांच्या डोक्यामध्ये सतत असतं. मजबूत आरोग्य सेवा हे कागल, गडहिंग्लज, उत्तूर मतदारसंघामधलं ठळक वैशिष्ट्य. आज गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय 200 बेडच्या क्षमतेनं रुग्णसेवेत कार्यरत आहे. कोल्हापूर येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरीची स्थापना केली आणि त्या माध्यमातून तब्बल 1275 कोटी रुपयांचा निधी कोल्हापूरला आणला. त्यांच्याच प्रयत्नांमुळे कागल ते मौजे सांगाव दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज वैद्यकीय नगरी ही साकारत आहे. त्यासाठी 887 कोटी रुपयांचा निधी मुश्रीफ साहेबांनी मंजूर करून आणला आहे. मौजे सांगाव येथे 287 कोटी रुपयांचे आयुर्वेदिक महाविद्यालय आणि रुग्णालय तसेच राजर्षी शाहू महाराज शासकीय महाविद्यालयाला संलग्न 100 बेडच्या सुसज्ज अशा 150 कोटी रुपये खर्चाच्या रुग्णालयाचं काम प्रगतीपथावर आहे. मौजे सांगाव येथेच 250 कोटी रुपयांचं होमिओपॅथी कॉलेज आणि रुग्णालयही साहेबांनी मंजूर करून आणलं आहे. उत्तूर येथे 252 कोटी रुपयांच्या राज्यस्तरीय प्रशिक्षण संस्थेलाही मंजुरी मिळाली आहे. उत्तूर येथेच 187 कोटी रुपयांचा निधी शासकीय निसर्गोपचार आणि योग पदवी महाविद्यालय आणि रुग्णालय यासाठी आला आहे. साहेबांच्या पुढाकारानं मुंबई येथील पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये हजारो रुग्णांचे उपचार अक्षरशः मोफत होतात. वेदनांपुढे लोटांगण घालणारी माणसं जेव्हा स्वतःच्या पायावर उभी राहतात तेव्हा आपल्याला उमगतं हसन मुश्रीफ या नावाचं वलय काय असावं.
जनतेच्या आरोग्याची अविरत काळजी घेणाऱ्या या अवलियाला महाडॉक्टर ही पदवी जनतेनंच बहाल केली, ही काही उगीच नाही. असा द्रष्टा, समाजाभिमुख, जनहित दक्ष आमदार गेली 25 वर्षे अहोरात्र समाजासाठी झटत आहे. अजून बरंच काम करायचं आहे ही जिद्द, आकांक्षा आणि स्वप्न घेऊन माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब पुन्हा हा विकासाचा वारसा असाच पुढे चालू ठेवण्यासाठी झटत आहेत. आता आपली जबाबदारी आहे त्यांना आशीर्वाद देण्याची. चला त्यांच्या हाताला बळ देऊया, आणखी एक पाऊल विकासाकडे टाकूया. म्हणूनच कागल गडहिंग्लज उत्तूरच्या कणाकणात आणि जनतेच्या मनामनात काल, आज आणि उद्याही तुमचाच हसन मुश्रीफ.